मांढरे आणि जितुल गायकवाड. चला सामना सुरू करायचा आहे, जास्त वेळ नाही आपल्याकडे. सहकार्य करायचंय, वाऱ्याच्या वेगाने दाखवायचं जितुल सर. तिथंच आहे बाटली. 18 चेंडूंचा खेळ असेल, 3 षटकांचा असेल सामना. क्वार्टर फायनल क्रमांक 4. सामना सुरू होतोय. पहिला षटक हातावतोय गोलंदाज. पहिला चेंडू, पहिला ब्लास्ट झाला का? इथं मात्र कॅच ड्रॉप. पहिल्या चेंडूवर मिळतंय जीवनदान. मनोज मांढरे नशिबाच्या घोड्यावर स्वार. मनोज मांढरे सारखा एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू, धाकड फलंदाज, आणि अशा फलंदाजाचा कॅच सोडणं म्हणजे निश्चितपणे एक खतरे की घंटी, खतरे की घंटी म्हणावी लागेल. इथं मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? पहिल्या चेंडूवर मिळालं जीवनदान, परंतु त्याचा पुरेपूर वापर करता आलेला नाहीये. दुसऱ्या चेंडूवर बॅटची एज यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू पवेलियन, बिग मॅन, बिग विकेट इन टू द बास्केट. मोठा मासा लागतोय गळाला. मनोज मांढरे बॅक टू पवेलियन. सचिन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. सोबत समोर आहे नवीन फलंदाज, न्यू बॅटर इन. बॅटर नेम प्लीज. वाजिद. वाजिद मैदानाच्या आतमध्ये दाखल. पाहूयात काय करतोय. मोठा फटका खेळला जाईल का? यस, बॅकफुटवरती मारलेला स्ट्रोक. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, परंतु वाऱ्याच्या वेगाने केला जातोय. पाठलागामध्ये येत नाहीये यश. चेंडू चाललाय थेट सीमारेषे पार. रेसमध्ये ठरतोय विजयी. येतोय सावकार. 4 रन्स. यानंतरचा होणारा सामना असेल मराठे ब्रदर्स वर्सेस रियांश अँड राया 11. तयार राहायचंय, सज्ज राहायचंय. रियांश अँड राया 11 आणि मराठे ब्रदर्स सज्ज राहायचंय. आपला सामना यानंतर होणार आहे. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. येस, डेफिनेटली 2 रन्स कंप्लीटेड. या दरम्यान अलंग द कार्पेट खेळला गेलेला फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. अलंग द कार्पेट पुन्हा एकदा एक फटका. चांगल्या पद्धतीने फील्ड केला गेला आहे. 2 पूर्ण. ओव्हरथ्रो. 3 धावा घेतल्या जात आहेत. 3 धावा. याचबरोबर षटक समाप्त. 13 धावा धावफलकावर. जरूर एक विकेट आली, परंतु 13 धावा खर्च झालेल्या आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी धनंजय शिर्के स्वतः येत आहेत. 12वा खेळाडू पाठवायचा आहे. दोन्ही टीम्सचा 12वा खेळाडू उपलब्ध नाहीये. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू इथं उपलब्ध नाहीये. पाठवायचा आहे 12वा खेळाडू. दोघांना धनंजय शिर्के गोलंदाजीसाठी सज्ज. समोर असेल वाजिद.
वाईड बॉल येतोय, अवांतर धाव मिळते. अवांतर धावेबरोबरच एक धाव अंकित केली जाते. 15 धावा, 1+ वाईड येतोय. येस डेफिनेटली 15 धावा धाव फलकावर. आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटवरती खेळला गेला. स्ट्रोक, लाजवाब क्षेत्ररक्षण, जबरदस्त फिल्डिंग एफर्ट. अशाच पद्धतीचा एक एफर्ट आपण सकाळच्या सत्रामध्ये देखील पाहिलेला आहे. परंतु इथं मात्र चेंडू सीमारेषे पार, पंतांचा इशारा, चौकार, 4 रन्स. याही वेळी त्याच रिजनमध्ये मारलेला हा स्ट्रोक तोच क्षेत्ररक्षकाला ठेवलाय बिझी. 2 पूर्ण केला जात आहेत. बॅकफुटवरती येत ऑफसाईडला स्क्वेअर कटच्या फटक्याबरोबरच धावफलक स्थिर, धावफलक सक्रिय ठेवण्याचं कार्य जितुल गायकवाड यांच्या माध्यमातून. जितुल गायकवाड ऑक्शनमध्ये देखील संघ चांगल्या पद्धतीनं तयार करण्यासाठी सज्ज होते. एक चांगली टीम त्यांनी आखली, टीमची आखणी केलेली आहे. यावेळी मात्र फुलटॉसचा प्रॉपर समाचार घेता येत नाही आहे. डॉट बॉल येतोय. एक सामनावीर पुरस्कार पटकावलेले जितुल गायकवाड पुन्हा एकदा सामनावीराचे मानकरी ठरण्यासाठी सज्ज असतील का हे पाहावं लागेल. आखूट टप्प्याचा मारा, बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डी झोनमध्ये. पंचांच्या निर्णयाची करूया प्रतीक्षा. येस, डी झोनमध्ये मिळेल एक धाव. दुसरं षटक प्रगतीपथावर, 22 धावा धाव फलकावर. पुढचे संघ टॉससाठी यायचंय, तयार राहायचंय. मिड इनिंग्समध्ये घेतला जाईल टॉस. मराठे ब्रदर्स वर्सेस रियांश अँड राया 11. टॉस मिड इनिंग्समध्ये घेतला जाणार आहे. टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहतील. 23 रन्स ऑन द बोर्ड, 23 धावा धाव फलकावर. हो, यावेळी मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, फुलटॉसचा प्रॉपर लॉस करता येत नाहीये. यार्करमध्ये होतोय तब्दील, परंतु येस, ओव्हर स्पीड इज नॉट अलाउड. दिस इज अ नो बॉल. नो बॉलवर मिळेल फ्री हिट. फ्री हिट ठरणार का सुपर हिट हे मात्र पाहावं लागेल. सुपर डुपर हिट ब्लॉकबस्टर थ्रिलर आपल्या भेटीला आलाय. श्रीनाथ 11 संघाचे संघमालक संजय कदम यांचे देखील आगमन होत आहे. सकाळच्या सत्रापासून त्यांची अविरत मेहनत आपण पाहतो. इथं मात्र फ्री हिटवरती घडतंय काय. बायच्या स्वरूपात घेतली एक चोरटी धाव घेण्यामध्ये मिळतं यश. एक सिंगल केली जाते कंप्लीट. जरूर अपील होती रनआउटसाठी, परंतु ती अपील फेटाळून लावली जाते. सनी गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना अप्रतिम अशी कामगिरी मात्र त्यांना करावी लागेल. धावफलकाला गती मात्र त्यांना प्रदान करून देणं चालणार नाही आहे. या दरम्यान सचिनच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने फील्ड केला गेला चेंडू. 2 धावा केवळ याही चेंडूवर अंकित केल्या जात आहेत. धावफलकावर 27 धावा जरूर लागत आहेत, परंतु आता मात्र थोडीशी गती वाढवणं आवश्यक. एक धाव शॉट घेतली जाते, एक धाव कमी देखील केली जाईल. येस डेफिनेटली 26 रन्स ऑन द बोर्ड. करेक्शन केलं जात आहे, डिजिटल स्कोर कार्डवर केलं गेलं आहे. त्याचबरोबर आमचे समीर सर स्कोरर हे देखील एक धाव कमी करतील. यानंतरचा होणारा सामना, दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचं आहे. मिड इनिंग्समध्ये टॉस होईल. रियांश अँड राया 11 वर्सेस मराठे ब्रदर्स. या दरम्यान एक डॉट बॉल. ज्या पद्धतीने सामना सुरू आहे, डॉट बॉल सोने के बराबर. एका डॉट बॉलला सोन्याचं महत्त्व प्राप्त. कॅच ड्रॉप होतोय, पाहूयात काय निर्णय येईल. 2 तर पूर्ण केले आहेत, तिसरीचा देखील आहे प्रयत्न. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 29 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंवर 2 मोठे फटके येतील का जितुल गायकवाड यांच्या माध्यमातून. एक सामनावीर पुरस्कार पटकावलाय, यावेळी मात्र फटका फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर शेल मात्र सुटतोय. कॅच ड्रॉप होतोय. त्याचबरोबर 3 धावा देखील पूर्ण. 4थीचा होईल का प्रयत्न, 3 वर मानतील समाधान.
संपतजी महागडे, आपणास विनंती असेल आपण नाणेबिकीचा कौल घेण्यासाठी सज्ज राहायचं आहे. आपल्या हस्ते हा नाणेबिकीचा कौल घेतला जाणार आहे. आपण मंचाकडे वळायचं आहे, मंचाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. 9+3 अशा 4 धावा घेतल्या जातील. फ्री हिट असेल. अजूनही याचा अर्थ चेंडू बाकी असतील 2. ओ फ्री हिट ठरलाय. सुपर डुपर ब्लॉकबस्टर हिट. चेंडू सीमारेषे पार, लगावला षटकार. जितूल गायकवाड धाव फलकाला दिली आहे गती. धाव फलकाला याला एक चांगला आकार. 39 रन्स ऑन द बोर्ड. 39 धावा धाव फलकावर. अखेरचा एक चेंडू बाकी. एक चेंडू, या एक चेंडूवर काय प्रहार केला जाईल. वाजिद यांच्या माध्यमातून खेळला गेला हा षटकार. माफ करा, वाजिद यांचा हल्ला बोल. वाजिदचा प्रहार, शेवटचा चेंडू, अखेरचा हल्ला चढवला जाईल का. धाव फलकाला आणखी चांगला आकार येईल का. या दरम्यान मात्र चेंडू चाललाय पुन्हा एकदा. पंचांचा इशारा. इज डेड बॉल. डेड बॉलचा इशारा केला जातोय. पुन्हा एकदा वळूयात चेंडूकडे, सामन्याकडे. आणखी एक प्रहार डीपमध्ये तैनात सचिन पांचाळ. वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती दाखल. 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न यावेळी मात्र अयशस्वी. 2 धावांवरच मानावं लागेल समाधान. 41 धावांवर धावफलक थांबतोय. 42चं लक्ष. नाणेफेकीचा होतोय कौल. मराठे ब्रदर्स वर्सेस रियांश अँड राया 11. संपतजी महागडे यांच्या माध्यमातून हा कौल घेतला जातोय. टॉस वोन बाय मराठे ब्रदर्स. वोन द टॉस अँड इलेक्टेड टू फिल्डिंग फर्स्ट. यस, फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षणाचा कळवला निर्णय. दर्जेदार स्पर्धेमधील एक दर्जेदार लढत. शेवटची क्वार्टर फायनलची लढत असणार आहे. रियांश अँड राया 11 विपक्ष मराठे ब्रदर्स. या दरम्यान कुठेही जाऊ नका. 42 धावांचं लक्ष आहे. आव्हान तगडं जरूर आहे, परंतु समोरचा संघ देखील तितकाच दर्जेदार आहे. शिर्के कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपर्स विथ श्री गणेश रोड लाईन्स. जीवन शिंदे, धनंजय शिर्के यांचा संघ. आव्हान असेल 42 धावांचं. पंचांना विनंती आहे लगेच सामना सुरू करा. गुप्तेश्वर 11 अगदी वाऱ्याच्या वेगानं खेळाडू मैदानाच्या आत दाखल करायचे. 4 वाजून गेलेले आहेत. अजूनही बरेच सामने खेळायचे आहेत. चला लगेच सुरू करायचा आहे सामना. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. गुप्तेश्वर 11 लास्ट कॉल असेल. पुढच्या 2 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण सजवलेलं असलं पाहिजे. चला गुप्तेश्वर 11. जितुल सर, मनोज सर, आपल्याला विनंती वजा सूचना आहे. अगदी काही क्षणांमध्ये क्षेत्ररक्षण सजवलेलं असायला पाहिजे. त्याचबरोबर धनंजय सर, आपण देखील फलंदाज तयार ठेवायचे. लगेचच फलंदाज तयार ठेवायचे.
चला पंच स्पीडअप घ्या, सामना सुरू करा. मनोज मांढरे गोलंदाजीसाठी सज्ज, तर सलामीचे फलंदाज धनंजय शिर्के, सोबत असतील सचिन पांचाळ. आक्रमक सलामीची जोडी. 42 धावांचं असेल लक्ष्य सर केलं जाईल का? किल्ला राखण्यासाठी, गड राखण्यासाठी आवश्यक असणारी धावसंख्या 42 धावा. खेळाडू आलेत परंतु पंचांचं मात्र तपास नाही आहे. पंच लवकरात लवकर हजर व्हायचे. विकी सर आपणास विनंती आहे, वाऱ्याच्या वेगाने दाखल व्हा. 42 धावांचं लक्ष्य. आव्हान तगडा आहे परंतु समर्थ संघ देखील तितकाच मजबूत आहे. धनंजय शिर्के, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. आखू टप्प्याचा चेंडू उजव्या बाहेरच्या बाजूला. मनोज मांढरे, संपूर्ण अनुभवाची शिदरी पानाला लावली जाते. डॉट बॉलनी होतीये डावाची सुरुवात. अजूनही पहिल्या धावेची प्रतीक्षा. हो, वाटते डिलिव्हरी. याही वेळी यॉर्करलँड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, त्यात यश देखील मिळतंय. थोडंसं फंबल जरूर पाहायला मिळालं यष्टिरक्षकाच्या माध्यमातून, परंतु एक धाव अंकित केली जाते. सिंगल बरोबर डावाची सुरुवात. 0 कडून 1 कडे वाटचाल. 1 से कारवा आगे बढ़ता हुआ, ये कारवा कहाँ पर जाके रुकेगा ये देखना पडेगा. 42 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्य पार करत असताना मोठे फटके पहिल्या 2 षटकांमध्ये येणं आवश्यक. यस, गरज तशी, मागणी तसा पुरवठा. डिमांड अँड सप्लाय. यस, षटकार. चेंडू सीमा रेषे पार. सचिन पांचाळ, मॅन ऑन फायर. गॅप मध्ये मारला गेला टोला थेट सीमारेषे पार समालोचन कक्षाच्या दिशेने. पुन्हा एकदा फटका, यावेळी मात्र फसला. डाऊन द बॉल. वाजिदने सोडला झेल. काय ड्रॉप की मॅच ड्रॉप, हा प्रश्न मात्र स्वतःला विचारावा लागेल. हा क्षण विसरावा लागेल. हा क्षण विसरून पुन्हा एकदा वर्तमानात यावं लागेल. भविष्याचा विचार करावा लागेल. भूतकाळाकडे वळून आता पाहून चालणार नाही. पुन्हा जर संधी आली तर त्या संधीचं सोनं करावं लागेल. अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका. स्वीपर कव्हर. क्षेत्ररक्षक तैनात. मिळेल केवळ एक सिंगल. डिझास्टरस मुवमेंट जरूर, परंतु इथं मात्र ती मुवमेंट विसरावी लागेल. पुढे जावं लागेल. याही वेळी बॅकफुटवरती खेळला गेला. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातोय. तिथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव अंकित केली जाईल. 12 धावा धावफलकावर. 2 धावा अंकित केल्या जात आहेत. माफ करा. यस, ओव्हर षटक पूर्ण होत आहे. षटकाची सांगता होतीये. 12 धावा धावफलकावर. विजयासाठी 12 चेंडू 30 धावा असं समीकरण असेल आणि या 30 धावा खेचून आणणं आवश्यक. अर्थातच बक्षीसपात्र फेरीसाठी निर्णायक असेच पुढचे 12 चेंडू. फक्त मनोज मांढरे सर, आपणास विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. जवळजवळ 4 वाजून 14 मिनिट झालेले आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण प्रवेश करतोय. सूर्यप्रकाशाचा अभाव आपल्याला काही क्षणांनंतर जाणवेल आणि सूर्यप्रकाश अभावी आपल्याला फायनल कमीत कमी षटकांची याहीपेक्षा खेळावी लागेल. गोलंदाजीसाठी सज्ज. गोलंदाज. बॉलर्स नेम प्लीज. राहुल गायकवाड. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या बाहेरच्या बाजूला टाकलेला चेंडू. बॅकफुटवरती स्ट्रोक खेळला जातोय जरूर, परंतु 30 यार्ड सर्कलच्या मध्ये अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. केवळ एक सिंगल बरोबरच धावफलक सक्रिय होतोय. 13 धावा धावफलकावर. 11 चेंडू. 29ची गरज. आखू टप्प्याचा चेंडू. जोरदार प्रहार. डाऊन द बॉल. मनोज मांढरे पकडले. कॅच. गुप्तेश्वर 11 सेट ऑन फायर. आणखी एकदा मोठा हादरा, मोठा झटका. धनंजय शिर्के बॅक टू पवेलियन. बिग विकेट इनटू द बास्केट. पसने प्रीमियर लीग season 5, 5th season. We are heading towards the end of this tournament, this fabulous, fantabulous tournament organized by Wolf Pasarni players and Jai Hanuman Cricket Club Pasarni. This tournament is going to create history in the books of cricket. New batter in Sushant Malusre, man of the match of the previous match. He has to do something extraordinary this time. Outside off stump delivery. Yes, it is a wide ball. Left arm of the wicket. Bowler. 14 runs on the board. This time also this is a wide ball. Yes, definitely. Umpire Vicky.
standing firm with his decisions. This time tries to slog, but it is a dot ball. Excellent wicket keeping, and this is a wicket. Sushant has to depart. Sushant back to pavilion. Big wicket into the basket. Big fish. Down. Sushant Malusre. The dangerous man has to back to pavilion. $15 runs on the board. 27 needed from 9 deliveries. New batter in at 4. Batter's name, please. Batter's name. Abhijit. Abhijit is the new batter. He has to play some extraordinary shots. He has to play some big shots. 27 धावांची आवश्यकता. 9 चेंडूंच्या पाठीमागे आहे. यावेळी मात्र डॉट बॉल. लाजवाब कामगिरी. अप्रतिम गोलंदाजी. फटका जरूर चांगला आहे, परंतु मनोज मांढरे डीप मध्ये तैनात. चित्त्याच्या चपळाईनं वाराच्या वेगानं चेंडूवर घातली झडप. विकेटचं होतंय पतन. पकडली कॅच. मनोज मांढरे आयकॉन. लाजवाब क्षेत्ररक्षण. आणखी एक महत्त्वपूर्ण सामना. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आणखी एका महत्त्वपूर्ण विकेटचं पतन. 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. एक चेंडू या षटकामध्ये अजूनही बाकी आहे. 7 चेंडू 27 ची गरज, अर्थात मोठे फटके खेळण्याची गरज. सचिन पांचाळ मात्र अजूनही तैनात. 4 चेंडूच्या पाठीमागे 10 धावांवर कार्यरत आहेत, परंतु जमेची बाजू ही म्हणावी लागेल. या षटकामध्ये सचिनला स्ट्राईक पासून वंचित ठेवलाय. गुप्तेश्वर लेवन संघानं चांगली रणनीती आखली आहे. यावेळी मात्र नवीन फलंदाज चेतनला करावा लागेल आक्रमक प्रहार. प्रतीक ओके प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रतीकला करावा लागेल आक्रमक प्रहार. या चेंडूवर खेळावा लागेल मोठा फटका. जितुल गायकवाड डाऊन द बॉल. 1 बाउन्स केला जाईल फील्ड. मिळतील धावा 2 बरोबरच षटक होत आहे. समाप्त षटकाची सांगता. धावफलकावर धावा लागतायत 17. 6 चेंडू 25 ची गरज. सचिनच्या बॅटमध्ये ती क्षमता आहे, सचिनच्या मनगटामध्ये ती ताकद आहे आणि आपल्या मनगटामधली ताकद दाखवून द्यावी लागेल. इथं मात्र पराभवाची भीती न बाळगता लढावं लागेल. पराभव हा नेहमी मनामध्ये होतो, रनामध्ये होत नाही. जर तुम्ही मनामध्ये हरलात ना तर तुम्हाला रनामध्ये जिंकणं अशक्य आहे, परंतु जर मनामध्ये तुम्ही जर ठरवलं ना की हा सामना मी सोडणार नाही आहे, जोपर्यंत मी शर्यत जिंकणार नाही आहे तोपर्यंत मी शर्यत सोडणार नाही आहे, तर मात्र तुम्हाला रणांगणामध्ये कोणीही रोखू शकणार नाही आहे. आणि हे क्रिकेटचं रणांगण आहे, क्रिकेटचा रणसंग्राम आहे आणि या रणसंग्रामामध्ये जर तुम्हाला लढायचं असेल ना तर मात्र जिद्द दाखवावी लागेल, चिकाटी दाखवावी लागेल. पराभव मनामध्ये स्वीकारून चालणार नाही आहे, तरच आणि तरच रणामध्ये तुमचा विजय शक्य आहे. 6 चेंडू 25 ची गरज. चला जलद गतीने सामना सुरू करायचा आहे. टीम मीटिंगसाठी आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. न्यू बॉलर अथर्व गायकवाड गोलंदाजीसाठी सज्ज. समोर आव्हान असेल सचिन पांचाळचं. 6 चेंडू 25 ची गरज. चला सामना सुरू करा पंच. 6 चेंडू 25 ची गरज. पहिला चेंडू मोठा फटका. जितुल गायकवाड डाऊन द बॉल. काही क्षणांसाठी असं वाटलं होतं झेल सुटला की काय, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जितुल गायकवाड यांनी टिपलाय झेल आणि अखेरीस मिळतोय दिलासा. विकेटचं पतन. बिग विकेट डाऊन. सचिन बॅक टू पवेलियन. यानंतरचा होणारा सामना मराठे ब्रदर्स अँड रियाज अँड राया 11. रियाज अँड राया 11 आपला संघ शिलेदार घेऊन तयार राहायचा आहे. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण अगदी काही क्षणांमध्ये सजलं पाहिजे.
अगदी खेळाडू बाहेर पडू लागले ना की लगेचच काही क्षणांमध्ये आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, याची काळजी घ्यायची आहे. सूचना असेल रियांश अँड राया 11 संघासाठी. त्याचबरोबर मराठे ब्रदर्स या संघाने देखील आपले 2 सलामीवीर लगेच तयार ठेवायचेत. या दरम्यान डॉट बॉल येतोय, पंचांचा इशारा. यस, डेफिनेटली 4 चेंडू 25ची गरज. जीवन शिंदे फलंदाजीसाठी आलेले आहेत. इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, आणखी एक डॉट बॉल. सामन्यामध्ये काही क्षणांच्या औपचारिकता बाकी आणि बक्षीसपात्र फेरीमधील 4था संघ आपल्याला या सामन्यानंतर मिळतोय. येस, डेफिनेटली, नो डाऊट, सर्वांनाच माहिती आहे कोण असेल तो संघ. काही क्षणांची मात्र औपचारिकता बाकी आहे, यानंतर निश्चितपणे ऑफिशियल अनाऊन्समेंट होईल. डॉट बॉल, यस, अलॉंग द कार्पेट मारलेला चेंडू. डॉट बॉल नंतर मात्र या चेंडूवर केवळ एक सिंगल अंकित केली जाईल. याही वेळी फटका फसतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल बरोबरच होती डावाची सांगता. सामन्याची होतीये समाप्ती. गुप्तेश्वर 11 4था संघ ठरतोय बक्षीसपात्र फेरीमध्ये पात्र होणारा. कॉंग्रॅच्युलेशन्स जितुल गायकवाड आणि टीम. चला, वाऱ्याच्या वेगाने टीम दाखल व्हायचं आहे. रियांश अँड राया 11 मैदानाचा घ्यायचा आहे ताबा. सलामीवीर मराठे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल होतील. सॉरी, मराठी ब्रदर्सची गोलंदाजी आहे. मराठी ब्रदर्स मैदानाचा ताबा घेतील. त्याचबरोबर रियांश अँड राया 11 लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे आहेत. मराठी ब्रदर्स यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय कळवलेला आहे. गोलंदाजीसाठी ते मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत, सज्ज आहेत.